मैं अपनी बात हमेशा बताने की कोशिश करती हूँ घर वालों को, बट यकीन नहीं होता था क्योंकि मेरे पास कोई प्रूफ नहीं था इसलिए। लेकिन मैंने लास्ट टाइम अपने लिए प्रूफ कलेक्ट किया, तब मैं उनके बारे में ये सारी बात। कुठल्याही मुलीसाठी सर्वात सुरक्षित जागा तिचे स्वतःचं घर असतं आणि घरामध्ये सुरक्षा ठेवणारा एक माणूस तो म्हणजे मुलीचा स्वतःचा बाप. पण काय होईल जर हाच बाप एका राक्षसाचं रूप धारण करून आपल्याच मुलीच्या मागे लागेल आणि 4 वर्षासाठी अशी कृत्य करेल की ती मुलगी आज स्वतःला नरकात असल्यासारखं समजत आहे. खरं तर एक मुलगी ती धावत पळत पोलीस स्टेशनला पोहोचते, पोलिसांना जाऊन आपल्या वडिलांच्या या गोष्टीबद्दल सांगते. कोणताही माणूस आधी तर त्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हता, पण नंतर त्या मुलीने आपला फोन काढला आणि एक छोटीशी क्लिप पोलिसांना दाखवली. इन्स्पेक्टर जशी ती व्हिडिओ क्लिप पाहतात तसं ते स्वतः सुद्धा शर्मसार होतात. त्यांना सुद्धा धक्का बसतो की शेवटी असं कसं होऊ शकतं. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वैभव आणि आपण पाहतात गेट टू टॉक. 2012 मध्ये यूपीच्या जालौन जिल्ह्यात एक 18 वर्षाची मुलगी राहत होती. कुटुंबात तिचे आई वडील आणि एक भाऊ सुद्धा होता. आता ही मुलगी नर्सिंगचं शिक्षण घेत होती. याच सोबत मुलीची स्वतःची खूप स्वप्न होती की शिक्षण पूर्ण झाल्यावर ती एक मोठी डॉक्टर बनेल आणि आपल्या कुटुंबाला सुख देईल. आणि आपल्या याच गोष्टी पूर्ण करण्यासाठी ती अभ्यासात नेहमी व्यस्त असायची. पण त्या मुलीला काय माहित होतं की एक दिवस तिचा स्वतःचाच बाप तिच्यासाठी काळ बनून येईल. त्या मुलीनं आयुष्यभर विचार केला नव्हता की कसा बाहेरचा समाज तिच्यासाठी सुरक्षित होईल. याच्याही 4 वर्षापूर्वी जेव्हा ही मुलगी एका विद्यालयात शिक्षण घेत होती त्यावेळी तिच्या स्वतःच्या सख्या वडिलांनी तिच्याकडे चुकीच्या नजरेने बघायला सुरुवात केली होती. आणि कधी कधी असंही व्हायचं की ते आपल्या स्वतःच्याच मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे. आता कोणत्याही मुलीला अशी जाणीव कधीच येणार नाही की तिचा स्वतःचा सक्का बाप ज्याने तिला जन्म दिला, सांभाळलं आणि मोठं केलं, तो सुद्धा असं करू शकतो. असंच या मुलीसोबत सुद्धा झालं. आधी तर या मुलीला काहीच समजलं नाही. वडील वारंवार इशारे द्यायचे, काहीतरी करायचे, आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करायचे की शेवटी त्यांच्या मनात काय आहे. पण ही मुलगी जी निरागस होती तिला स्वतःला माहित नव्हतं की तिच्यासोबत नेमकं काय होणार आहे. ती कोणताही इशारा समजत नव्हती. आणि असंच एक दिवस वडील बाईक घेऊन घरी येतात. वडिलांनी सांगितलं की माझ्या मुली, मी तुला असं वाढवलं आहे जणू तू मुलगी नाही, माझा मुलगा आहेस. आणि हे बोलणं ऐकल्यानंतर आई सुद्धा असली. वडिलांनी सांगितलं की माझ्यासोबत चल, आज मी तुला बाईक चालवायला शिकवीन. पण हे ऐकल्यानंतर ती मुलगी आपल्या वडिलांचं बोलणं मान्य सुद्धा करते. ही पहिलीच वेळ होती जेव्हा या मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडणार होतं. कोणाला सुद्धा याच्याबद्दल माहित नव्हतं. ती मुलगी बाईकवर बसते, तिच्या मागे तिचे वडील बसतात आणि हळूहळू बाईक शिकवत वडील आपल्याच मुलीला घरापासून थोड्या लांब अंतरावर नेतात, एका अशा निर्जन ठिकाणी जिथे त्यांना कोणीही दुसरं पाहू शकत नव्हतं. खरं तर ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगत आहे या सर्व गोष्टी FIR मध्ये आणि मुलीद्वारे स्वतः मुलाखतीमध्ये सांगितले गेले आहेत. आता त्या निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर तिचे वडील मुलीला बाईकवरून उतरायला सांगतात. मुलीने आपल्या वडिलांचं ऐकलं, पण पहिल्यांदाच तिला काहीतरी संशयास्पद वाटलं. मुलीला वाटलं की कदाचित तिच्यासोबत चुकीचं होऊ शकतं. ती वडिलांचं ऐकते आणि बाईकवरून उतरते. पुढे जाऊन निर्जन भागात झाडी होती, त्याच्याजवळ तिचे वडील तिला घेऊन जातात आणि पहिल्यांदा तिच्यासोबत चुकीचं कृत्य करतात. आता ही मुलगी रडू लागली, ओरडू लागली, पण वडील तिला घाबरतात की जर तू याच्याबद्दल कोणाला सांगितलं तर याचा परिणाम खूप वाईट होईल आणि आपल्या कुटुंबाला हे परिणाम भोगावे लागेल. आता पहिल्यांदाच या मुलीसोबत हे झालं होतं. ती वेदनेत होती. आपल्या सख्या वडिलांमुळे ही गोष्ट ती सहन करत राहिली खूप काळापर्यंत. याच्यानंतर हे दोघंही घरासाठी रवाना होतात. आता याआधी ही मुलगी घरामध्ये हसती खेळती राहायची, सर्वांसोबत मस्ती करायची, सर्वांना हसवायची आणि स्वतः सुद्धा आपलं आयुष्य एन्जॉय करायची. पण आता हे पहिल्यांदा होणार होतं जेव्हा ही मुलगी आपल्या घरात आल्यानंतर घाबरू लागली. आता या गोष्टीनंतर ही मुलगी समजू शकत नव्हती की तिला काय करावं. आता काही महिने वाजून उलटतात आणि याच्याबद्दल तिचे वडील ना तिच्याशी बोलतात ना कोणताही इशारा करतात. असंच वेळ उलटल्यानंतर पुन्हा एकदा ही गोष्ट सुरू झाली तेव्हा घरामध्ये दुसरं कोणीही नव्हतं. हे दोघं बाप बेटीच होते आणि वडिलांनी पुन्हा आपल्या स्वतःच्याच मुलीसोबत ही गोष्ट पुन्हा सुरू केली. आणि हा सिलसिला 1-2 वेळा नाही तर पूर्ण 4 वर्षासाठी वारंवार चालत राहिला. आणि ही मुलगी स्वतः आपल्या वडिलांकडून या गोष्टी सहन करत राहिली. आता एक दिवस या मुलीने ठरवलं की ही गोष्ट आता सहन करणार नाही. जर सर्वात जवळची व्यक्ती जर कोणत्याही मुलीची कोणी असू शकते तर ती असतेच तिची स्वतःची आई. तर मुलीने थोडी हिंमत दाखवली आणि आपल्या आईकडे पोहोचली, जिथे तिने सांगितलं की कसं तिचे वडील तिच्यासोबत ही गोष्ट करत आहेत. आई समोरून बोलते, गप्प बस, असं काही होत नसतं, का आपल्या बापाचं नाव खराब करत आहेत. पण ती मुलगी वारंवार आपल्या आईला समजावण्याचा प्रयत्न करत होती की आई माझ्यासोबत असं झालं आहे. पण आई तिचं एक सुद्धा ऐकत नव्हती आणि तिला गप्प करत होती. तुम्हाला माहित आहे की मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अशा विषयावर बोलणं सुद्धा किती लाजिरवाणं मानलं जातं. विषय पुन्हा तिथेच संपतो आणि काही दिवस अजून उलटतात.
मुलगी रडते, आतल्या आत तुटून जाते. पुन्हा वडील एकदा रात्री तिच्याकडे पोहोचले आणि हेच कृत्य केले. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीने ठरवलं की आईनं तर आपलं काही ऐकलं नाही. मग आपल्या भावाशी ती आपल्या भावाला बोलते की दादा, आपले वडील माझ्यासोबत इतक्या वर्षापासून अशी गोष्ट करत आहे. भाऊ सुद्धा एक सुद्धा ऐकत नाही आणि आपल्या वडिलांचीच बाजू घेत आपल्या बहिणीला बोलतो, गप्प बस, काय वेड्यासारख्या गोष्टी तू करत आहेत. आणि हे बोलून तो इथून निघून जातो. मुलगी आतून तुटून जाते. आता या गोष्टीला जवळपास 4 वर्ष उलटली होती. मुलगी नर्सिंगचं शिक्षण घेत होती, मोठी झाली होती. 18 वर्षाची झाल्यानंतर तिला समजलं होतं की ही गोष्ट आता तिला थांबवावी लागेल. आता जेव्हा कुटुंबातून सुद्धा कोणी व्यक्ती तिची मदत करू शकलं नाही, तेव्हा समोर येते तिची एक मैत्रीण, जी शेजारीच राहत होती. ती शेजारील मुलगी या मुलीकडे पोहोचली आणि विचारलं, तू आजकाल बाहेर का निघत नाही, तू कॉलेजला येत नाही आणि ना तुझा अभ्यासात मन लागत आहे. तर तुटलेली ही मुलगी रडत सांगते की कसं कसं तिच्यासोबत गेल्या 4 वर्षापासून होत आहे. त्या मैत्रिणीने आपल्या मैत्रिणीची मदत केली आणि तिच्यासोबत उभं राहण्याची हिंमत दाखवली. दोघांमध्ये एक प्लॅन बनतो, जो प्लॅन पुढे जाऊन वडिलांच्या या काळ्या रहस्याचा पर्दाफाश करतो. खरं तर ही मुलगी आपल्या मैत्रिणीला बोलते की जेव्हा पुढच्या वेळी माझ्यासोबत हे होईल तेव्हा मी तुला आधीच सांगून टाकेल आणि तू या सर्व गोष्टी फोनमध्ये रेकॉर्ड करून घे. आणि असं होतं सुद्धा. आता ज्यावेळी तिचे वडील पुन्हा ही गोष्ट करण्यासाठी येतात, तेव्हा दुसऱ्या बाजूला या मुलीची मैत्रीण खिडकीतून एका फोनच्या माध्यमातून या सर्व गोष्टींचे व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि याच्याबद्दल वडिलांना सुद्धा माहित नसतं. आता पुरावा आल्यानंतर या मुलीमध्ये अजून हिंमत येते. ती पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण तिची आई आणि भाऊ तिचं एक सुद्धा ऐकत नाहीत. आणि ही मुलगी हा पुरावा घेऊन UPच्या जालौन पोलीस स्टेशनला पोहोचते. तिथे पोहोचल्यानंतर मुलीने हिंमत दाखवली आणि पोलीसवाल्याला या सर्व गोष्टीबद्दल सांगितलं. पहिल्यांदा तर पोलीसवाले सुद्धा चक्रावून गेले. त्यांना सुद्धा विश्वास बसत नव्हता की असं कोणी माणूस करू शकतो का. ती सुद्धा आपल्या मुलीसोबत. पोलीसवाले पुरावा पाहिल्यानंतर थक्क होतात. ते लगेच आपल्या गाडीत बसले आणि त्या मुलीच्या घराकडे रवाना झाले. तिथे पोहोचल्यानंतर पोलीसवाल्यांनी सांगितलं की तुझ्या मुलीने तुझी तक्रार केली आहे. ते सुद्धा या गोष्टीची समोरून बाप हसू लागला, कारण त्याला वाटत होतं या गोष्टीचा कोणाकडे कोणताही पुरावा नाही, ना समाज मानेल आणि ना त्याचं स्वतःचं कुटुंब. पण जेव्हा पोलीसवाल्यांनी तो व्हिडिओ समोर ठेवला तेव्हा तिचा बाप सुद्धा हादरवत झाला आणि याच वेळी मुलीची मुलाखत समोर आली.